नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमच्या टेक एस्पायर युट्यूब चॅनल मध्ये। आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे। या व्हिडिओमध्ये मी शिफ्ट वाईज एमएससी सीईटीचं मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमच्या मार्क्सवर तुम्हाला किती पर्सेंटाइल मिळणार आहे। तत्पूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की मी माझा नंबर स्क्रीनवर इथं प्रोव्हाइड करत आहे की ज्या मुलांना काही अडचण असेल, ज्यांना कन्फ्युजन असेल किंवा डाऊट असेल, समजा ब्रांच कोणती चूज करायची, कॉलेज कोणतं चूज करायचं किंवा मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल मध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा डॉक्युमेंट मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा। तर मित्रांनो, चला पाहूया आपण स्क्रीनवर मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल। पाहूयात आपण मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल। हे जे मी मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल आहे ते तुम्हाला शिफ्टच्या डिफिकल्टी वाईज सांगणार आहे। इथं शिफ्टची डिफिकल्टी वाईज मी 3 कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केले आहे, जे की आहे मॉडरेट टू डिफिकल्ट आणि डिफिकल्ट। हे तुम्हाला कसं कळणार की तुमची शिफ्ट कोणती होती, मॉडरेट होती, मॉडरेट टू डिफिकल्ट होती की डिफिकल्ट होती। याच्यासाठी मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता। तर पाहूया मित्रांनो, मॉडरेट शिफ्टसाठी जर तुम्हाला 99 प्लस पर्सेंटाइल किंवा 100 पर्सेंटाइल जर स्कोअर करायचे असतील तर किती मार्क्स लागणार? तर 140 ते 160 मार्क्स लागणार तुम्हाला। त्याच वेळेस तुम्ही 99 प्लस पर्सेंटाइल स्कोअर करू शकता। त्याच्यानंतर ना मॉडरेट टू डिफिकल्ट शिफ्टसाठी जर तुमचे मार्क्स 135 ते 150च्या दरम्यान असतील तर तुम्हाला इझिली 99 प्लस पर्सेंटाइल मिळू शकता। आणि त्याच्यानंतर जर डिफिकल्ट शिफ्टसाठी जर विचार केला तर तुमचे मार्क 125 ते 145च्या दरम्यान जर असतील तर तुम्हाला इझिली 99 प्लस पर्सेंटाइल मिळू शकतात। ओके, त्याच्यानंतर आपण पाहू तर 98 ते 99 पर्सेंटाइल मिळण्यासाठी किती मार्क्स हवेत? तर जर तुमची मॉडरेट शिफ्ट असेल तर त्यासाठी तुम्हाला 130 ते 145 जर मार्क्स असतील, 130 टू 145 जर मार्क्स तुम्हाला असतील तर तुम्हाला इझिली 98 टू 99 पर्सेंटाइल मिळू शकतात। त्याच्यानंतर मॉडरेट टू डिफिकल्ट जर तुमची शिफ्ट असेल तर त्याच्यासाठी 128 ते 140 मार्क्स जर तुम्हाला आले असेल तर तुम्हाला 98 टू 99 पर्सेंटाइल मिळू शकतात। आणि जर तुमची शिफ्ट डिफिकल्ट असेल तर 125 ते 135 याच्या दरम्यान जर तुमचे मार्क्स आले असतील तर तुम्हाला 98 टू 99 पर्सेंटाइल मिळू शकतात। त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जर विचार केला 96 टू 98 पर्सेंटाइल मिळण्यासाठी किती मार्क्स लागतील? तर मित्रांनो, जर तुमची शिफ्ट मॉडरेट असेल आणि तुम्हाला 125 ते 135 मार्क्स आले असतील तर त्याच्यावर इझिली तुम्हाला 96 टू 98 पर्सेंटाइल मिळू शकतात। ओके, जर तुमची शिफ्ट मॉडरेट टू डिफिकल्ट असेल तर 120 ते 130 मार्क्स तुम्हाला लागणार आहेत। ओके, जर तुम्हाला ते आले असतील तर 96 ते 98 पर्सेंटाइल तुम्हाला मिळू शकतात। त्याच्यानंतर जर तुमची शिफ्ट डिफिकल्ट असेल, ओके, आणि तुम्हाला 110 ते 120 मार्क्स आले असतील तर त्याच्यावर तुम्हाला 96 ते 98 म्हणजे 96 टू 98 पर्सेंटाइल मिळू शकतात। त्याच्यानंतर मित्रांनो, 95 प्लस पर्सेंटाइल मिळण्यासाठी किती मार्क्स लागतील? तर जर तुमची शिफ्ट मॉडरेट असेल आणि त्यामध्ये तुम्हाला जर 105 टू 125 मार्क्स जर तुम्हाला आले असतील तर तुम्हाला इझिली 95 प्लस पर्सेंटाइल मिळू शकतात। त्याच्यानंतर जर तुमची शिफ्ट मॉडरेट टू डिफिकल्ट असेल तर 100 टू 120 च्या दरम्यान जर तुमचे मार्क्स आले असतील तर त्याच्यावर देखील तुम्हाला 95 प्लस पर्सेंटाइल मिळू शकतात। त्याच्यानंतर जर तुमची शिफ्ट डिफिकल्ट असेल तर मित्रांनो 100 ते 110 मार्क्स म्हणजे 100 टू 110 मार्क्स वर तुम्हाला 95 पर्सेंटाइल मिळू शकतात। 95 प्लस पर्सेंटाइल तुमचं जाऊ शकते। ओके, त्याच्यानंतर पुढच्या कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 90 टू 95 पर्सेंटाइल आणि 90 टू 95 पर्सेंटाइल हा एक सेफ स्कोअर मानला जातो। सेफ स्कोअर म्हणजे तुम्हाला एक चांगलं कॉलेज आणि त्याच्यामध्ये चांगली ब्रांच तुम्हाला या पर्सेंटाइल मध्ये मिळू शकते आणि बहुतांश मुलांना 90 टू 95 पर्सेंटाइल असतात। ओके, तर सेफ स्कोअर साठी मी याच व्हिडिओमध्ये एक लास्टची स्लाइड आहे की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सेफ स्कोअर किती पाहिजे। ओके, जर तुम्हाला मित्रांनो जर तुमची शिफ्ट मॉडरेट असेल आणि 100 ते 110 मार्क्स तुम्हाला जर आले असतील तर तुम्हाला 90 टू 95 पर्सेंटाइल मिळू शकतात। ओके, जर तुमची शिफ्ट मॉडरेट टू डिफिकल्ट असेल आणि तुम्हाला 95 ते 120 म्हणजे 95 टू 120 मार्क्स जर आले असतील तर तुम्हाला 90 टू 95 पर्सेंटाइल मिळू शकतात। आणि जर तुमची शिफ्ट डिफिकल्ट असेल तर त्याच्यामध्ये मित्रांनो 90 टू 115 जर मार्क्स तुम्हाला आले असतील तर तुम्हाला 90 टू 95 पर्सेंटाइल मिळू शकतात। नंतर विचार करू आपण 90 प्लस पर्सेंटाइल मिळण्यासाठी किती मार्क्स लागतात। तर मित्रांनो, या ठिकाणी मी डिफिकल्टी वाईज विचार नाही करत आहे, एक ब्रॉडली मार्क्स सांगतो। एक 90 ते 100 म्हणजे 90 टू 100 मार्क्स जर तुम्हाला आले असतील तर इझिली तुमचे 90 प्लस पर्सेंटाइल जाऊ शकतात।
त्याच्यानंतर पाहू आपण 80+ पर्सेंटाईल मिळण्यासाठी आपल्याला पाहिजेत 78 ते 92 मार्क्स, म्हणजे 78 to 92 मार्क्स जर तुम्हाला आले असतील, आन्सर की मधून तुम्हाला जर समजलं असेल तुमचे मार्क्स 78 to 92 येत आहेत, तर तुम्हाला मित्रांनो 80+ पर्सेंटाईल इझिली मिळू शकतात. त्याच्यानंतर जर तुम्हाला 72 ते 84 म्हणजे 72 to 84 जर मार्क्स आले असतील तर 70+ पर्सेंटाईल तुम्हाला मिळू शकतात. त्याच्यानंतरच्या जर रेंजचा आपण जर विचार केला, एक 60 to 74 मार्क्स जर तुम्हाला आले असतील, बहुतांश विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये आहेत, तर त्यांना एक 50 to 70 पर्सेंटाईल मिळू शकतात. आणि जर मित्रांनो तुमचा स्कोर बिलो 60 मार्क्स असेल, 40, 50, 55 किंवा 30 असं जर असेल, तर मित्रांनो तुमचं पर्सेंटाईल प्रेडिक्ट करणं हे अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे या कॅटेगरीमध्ये बरेचसे मुलं असतात आणि पर्सेंटाईल हे व्हॅरिएबल होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये 60 अबव्ह पर्सेंटाईल पण येऊ शकतात किंवा 50च्या लेस पण पर्सेंटाईल येऊ शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पाहिलं मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल. पण तुमची शिफ्ट कोणती होती, नक्की मॉडरेट होती, मॉडरेट टू डिफिकल्ट होती की डिफिकल्ट होती, तर हे आपण पाहूया. त्या व्हिडिओ मधील एक स्लाइड मी इथं इन्क्लूड केली, जी कन्क्लुजन स्लाइड आहे. तर या स्लाइड मध्ये पाहू शकता मित्रांनो, शिफ्ट वाईज डिफिकल्टी इथं तुम्हाला सांगितली गेली आहे, ज्याच्यामध्ये 19 एप्रिलची आपली शिफ्ट 1 होती, तर ही एक मॉडरेट टू डिफिकल्ट टाईपची शिफ्ट होती. त्याच्यानंतर 19 एप्रिलची शिफ्ट 2 होती, ही एक मॉडरेट शिफ्ट होती. त्याच्यानंतर 20 एप्रिलची शिफ्ट 1 होती, ही एक मॉडरेट शिफ्ट होती. त्याच्यानंतर 20 एप्रिलची शिफ्ट 2 होती, ही मॉडरेट टू डिफिकल्ट होती. 21 एप्रिल शिफ्ट 1 मॉडरेट, देन 21 एप्रिल शिफ्ट 2 ही मॉडरेट टू डिफिकल्ट होती. त्याच्यानंतर 22 एप्रिलची शिफ्ट 1 आहे, ही मॉडरेट होती, आणि 22 एप्रिलची शिफ्ट 2 ही देखील मॉडरेट होती. ओके. त्याच्यानंतर 23 एप्रिलची शिफ्ट 1 ही मॉडरेट टू डिफिकल्ट होती. 23 एप्रिलची शिफ्ट 2 ही पण मॉडरेट टू डिफिकल्ट होती. त्याच्यानंतर 25 एप्रिल शिफ्ट 1 ही 25 एप्रिल शिफ्ट 1 ही मॉडरेट लेवलची होती. त्याच्यानंतर 25 एप्रिल शिफ्ट 2 ही मॉडरेट टू डिफिकल्ट होती. त्याच्यानंतर 26 एप्रिलची शिफ्ट 1 ही मॉडरेट टू डिफिकल्ट होती. आणि 26 एप्रिलची जी शिफ्ट 2 आहे, तर ही फक्त डिफिकल्ट टाईपची शिफ्ट होती, ज्याचा आपण डायरेक्ट स्टुडंटचा रिव्ह्यू पण घेतलेला आहे. आणि 27 एप्रिलची शिफ्ट 2 ही आपली कशी होती, मॉडरेट लेवलची होती. आणि याच्यामध्ये आपली एक शिफ्ट कॅन्सल झाली, 27 एप्रिलची फर्स्ट शिफ्ट जी 5 तारखेला रिअरेंज करण्यात आली, ती पण एक मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलची शिफ्ट होती. ती इथं इन्क्लूड केली नाही, पण ती एक मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलची शिफ्ट होती. तर मित्रांनो तुम्हाला जर ओव्हरऑल आपला पूर्ण जर व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलमध्ये जा आणि तिथं तुम्हाला MSTCT आपल्याला ओव्हरऑल डिफिकल्टीचा शिफ्ट वाईज डिफिकल्टी अनालिसिसचा व्हिडिओ मिळून जाईल. आणि त्याच्यामध्ये मी सब्जेक्ट वाईज एक्सप्लेन केले की कोणत्या शिफ्टमध्ये कोणता सब्जेक्ट हार्ड होता आणि कोणता सब्जेक्ट इझी होता. तर मित्रांनो आपण जर सेफ स्कोअरचा जर विचार केला, म्हणजे सेफ स्कोअर म्हणजे काय, तर 90 to 95 पर्सेंटाईल मिळण्यासाठी किती मार्क्स पाहिजेत. तर मित्रांनो ज्यांची शिफ्ट मॉडरेट होती त्यांच्यासाठी 107 मार्क्स, 107 किंवा त्याच्यापेक्षा अबव्ह मार्क्स असेल तर तुम्हाला 90 to 95 पर्सेंटाईल मिळू शकतात. त्याच्यानंतर मॉडरेट टू डिफिकल्ट शिफ्टचा जर विचार केला, एक 100+ जर मार्क्स तुम्हाला असतील तर 90 to 95 पर्सेंटाईल तुम्हाला मिळू शकतात. आणि डिफिकल्ट शिफ्टचा जर विचार केला तर 95+ मार्क्स तुम्हाला पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला 90 to 95 पर्सेंटाईल मिळू शकतात. आणि सेफ स्कोअर नुसार समजा जर तुम्हाला 90 to 95 पर्सेंटाईल मिळले, तर जर तुम्ही तिन्ही कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट केलं तर तुम्हाला एक व्यवस्थित प्लेसमेंट असणारं किंवा रेप्युटेशन असणारं एक चांगल्या ब्रांचचं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे CS, IT किंवा AIDS तुम्ही तिथे एक्सपेक्ट करू शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल सांगितलं. त्याच्यानंतर डिफिकल्टी लेवल सांगितली शिफ्ट वाईज, कारण मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल आपण डिफिकल्टी लेवल नुसार इथं सांगितलेलं आहे. आणि एक सेफ स्कोअरची तुम्हाला आयडिया दिली. तर मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुमची काही डाऊट असेल, क्वेरी असेल, तर मी माझा नंबर प्रोव्हाइड केलेलाच आहे, तर तुम्ही तिथेही विचारू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट इथं व्हिडिओला कमेंट केली तरी इथंही तुम्ही विचारू शकता. ओके. आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही एक MSTCT बद्दल आयडिया येऊन जाईल. ओके. प्लस त्यांना काउन्सिलिंग साठी हेल्प होईल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत.